आज आपण बनवलेले आहेत खव्याचे पेढे. तर अगदी बाजारात मिळतात ना, तसे अगदी सेम हे पेढे बनवून तयार आहेत. तर बघा, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. तर एक पेढा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खवा वापरून पेढे बनवलेले आहेत. तर दिसायला खूपच छान दिसत आहेत आणि रंग तर खूपच मस्त आलेला आहे. अगदी बाजारात मिळतात ना, अगदी सेम तसेच आपण पेढे बनवलेले आहेत. तर ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट बनवून तयार होते, कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं दूध वापरलेलं नाही किंवा मिल्क पावडरचा सुद्धा वापर केलेला नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे पेढे बनवून तयार होतात. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता कढई हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये 200 ग्राम मी खवा वापरलेला आहे. तर वाटीच्या मापाने म्हणाल तर एक वाटी भरून आपण इथे खवा वापरलेला आहे. तर सुरुवातीला खवा जो आहे तो थोडासा घट्ट असतो, तर त्याला आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे. खवा जो आहे तो मी ताजा आणि फ्रेश खवा घेतलेला आहे. तर खवा आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आणि हे करत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी मंद आचेवर हा खवा आपल्या परतवून घेत आहेत. तर सुरुवातीला आपल्याला थोडासा वेळ लागेल, कारण खवा जो आहे तो खूपच घट्ट आहे. तर तो मेल्ट होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल आणि जसजसं खवा आपला मेल्ट झाला की ते मिश्रण जे आहे ते अगदी सैलसर व्हायला मदत होते. आता इथे बघा, आपल्याला याला सारखं ढवळत राहायचं आहे. आता आपला खवा जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे. तर मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे जे खव्याचे पेढे आहेत ते खायला खूपच छान लागतात आणि यामध्ये आपण आता एक खास पदार्थ म्हणजे इथे आपण गुळाचा वापर करून हे पेढे बनवलेले आहेत. तर बऱ्याचदा काही जण साखरेचा वापर करून हे पेढे बनवतात, पण आज आपण इथे साखरेचा वापर न करता गुळापासून हा खवा पेढा बनवलेला आहे. आता गूळ इथे मी अर्धी वाटी गूळ घेतला होता. तर गूळ जो आहे तो आपण एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि गूळ आपण आता या खव्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ टाकल्यामुळे आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे. तर अजून आपल्याला याला एक 5 ते 7 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं वेळ जाईल ना, तसतसं आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट व्हायला मदत होते. तर आपल्याला हे असं सारखं ढवळत राहायचं आहे. तुम्ही नेहमीच साखरेचे पेढे खातात, तर एक वेळेस हे गुळाचे पेढे नक्की करून बघा. खायला खूपच छान लागतात. आता मिश्रण अजून आपलं थोडंसं सैलसरच आहे. याला घट्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. वेळ जरी लागत असेल तरी आपण हे जे मिश्रण आहे ना, ते अगदी आपण मंद आचेवरच करणार आहेत. आपण गॅसची फ्लेम वाढवणार नाहीत, कारण अगदी मंद आचेवरच हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता बघा, मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट व्हायला मदत झाली आहे. तर परत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत. आता यामध्ये मी 1 चमचाभर विलायची पावडर टाकून घेतली आहे. आता विलायची पावडर जी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. 1 वाटी आपण खवा वापरला होता, त्यासाठी आपण अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. तर गोडाचं जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला इथे गूळ टाकायचं नसेल तर तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता. आता बघा, मिश्रण आपलं छान असं घट्ट झालेलं आहे. गॅस मी बंद करून घेतला आहे. तरीसुद्धा आपली कढई जी आहे ती थोडीशी गरम असते, म्हणून आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे कढईमध्येच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे
आणि हे जे मिश्रण आहे ना ते मी थोडंसं थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवणार आहे. तुम्ही हवं तर एका प्लेटमध्ये काढून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. पण इथे मी हे मिश्रण फॅन खाली ठेवणार आहे. एक 10 ते 12 मिनिटासाठी आपण फॅन खाली ठेवणार आहेत. आता बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण जे आहे ते आपण फॅन खाली ठेवलं होतं आणि ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर मिश्रण जे आहे ते अगदी घट्ट झालेलं आहे आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूपच छान आलेला आहे. आता परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि आता लगेचच आपण याचे पेढे बनवणार आहेत. तर अगदी छोटंसं मिश्रण मी हातावर घेतलं आहे आणि याचे आता आपण पेढे बनवून घेणार आहेत. तर तुम्हाला जसा शेप आवडतो ना त्या प्रकारचे तुम्ही पेढे बनवून घेऊ शकता. इथे मी गोल आकारामध्ये पेढे बनवून घेत आहे. तर एक पेढा मी बनवून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण दुसरंसुद्धा पेढा बनवून घेणार आहेत. इथे मी गोल आकाराचा पेढा बनवलेला आहे. तुम्ही हवं तर त्याला थोडासा चपटासुद्धा आकार देऊ शकता. आणि तुम्हाला किती लहान मोठे पेढे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे पेढे बनवू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही आपला दुसरासुद्धा पेढा बनवून तयार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये कोणताही रंग वापरलेला नाही. तरीसुद्धा या पेढ्यांना रंग खूप छान आलेला आहे. अगदी बाजारामध्ये पेढे मिळतात ना, अगदी सेम तसाच रंग आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही आपण इथे सर्व पेढे बनवून तयार केलेले आहेत. तर एक पेढा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. टेक्स्चर जे आहे ते खूपच छान आलेलं आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. आणि याचा खूप खमंगसुद्धा वास येत आहे. तर इथे आपले सर्व पेढे बनवून तयार आहेत. तर एवढ्या मिश्रणामध्ये आपले एक 20 ते 25 पेढे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जी आहे ती नक्की करून बघा. साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करा आणि गूळ घालून हे खव्याचे पेढे नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.